या मॅडम या. काय हवंय? मदत. वा 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 वा. लाज वाटते का तुला मदत मागायला? पहिलं त्याला इमोशनल ब्लॅकमेल करतीस आणि नंतर त्याच्याकडनं मदत मागतीस. खरंच वा. लाज नाही वाटत का तुला? त्या माणसाला पहिले इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि त्याच्याकडनं पैसे मागायचे. खरंच ग, तुझ्यावानी माणसं फ्युचरमध्ये काही करूच शकत नाही. मी गॅरंटीने सांगते, तुझं गॅरंटीने. तुला काही फरक पडत नाही. तू खरंच सेल्फिश आहेस. आपल्याबद्दलच सगळं सोचायचं. त्याचा जन्म झाला, याचा मृत्यू झाला, आपल्याला काही नाही फरक पडत. आपल्याला फक्त आपल्या बाबतीत सोचायचं आहे. दुसऱ्यांचं फुटू दे, ते मरतील नाही तर जगतील. असं नसतं करायचं. सगळ्यांच्या जर बाबतीत सोचलं ना तर जग आत्ता असं झालं नसतं. ह्या तुमच्यामध्ये असलेल्या लोकांमुळे ना आजचा काळ तसा झाला आहे. मागच्या काळात बघितलंस ना तर सगळे माणसं माणुसकीवाणी होते का. बहिणीस म्हणून मी तुला यावेळेस मदत करते. परत जर इथं आलीस ना तर तुझ्या गोळा दाबेल तुझा. तुला ना मला बहीण बोलायची लाज वाटते. तुला तर ना माणूस म्हणून पण जगता येणार नाही ग. खरंच खूप. तुम्ही फ्युचरमध्ये काही करूच शकणार नाहीत असे लोक तुमच्या वाणी. सगळं ऐकतं पाहिजे असतं तुम्हाला. त्या दिवशी मला 5,000ची गरज होती तर कसं मला धमक्या देत होतीस, कसं मला ब्लॅकमेलिंग करत होतीस. तुमच्यावानी लोक आहेत ना, तुमच्यावानी लोक असे साधे आणि एकदम शांत लोकांचा तुम्ही खूप गैरफायदा घेतात. पण मी त्याच्यातली नाही आहे.